पती वडील नाहीत, ई केवायसीचा OTP येत नाही, मग काय करावे? याबाबत शासनाचा मोठा निर्णय काय आहे हे पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई केवायसी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रक्रियेत विधवा, घटस्फोटित किंवा ज्यांना पती, वडील, आधार कार्ड आणि OTP उपलब्ध नाही अशा महिलांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. शासनाने या गंभीर समस्येची दखल घेतली असून या विशिष्ट प्रकरणांमध्ये तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशा महिलांसाठी ई केवायसी करताना OTP बायपास करण्याची किंवा त्यात आवश्यक बदल करण्याची सोय लवकरच उपलब्ध केली जाणार आहे. शासनाकडून याबाबत तांत्रिक तोडगा काढण्याचे काम सुरू आहे. ज्यांना OTP मिळत नाही अशा महिलांना सध्या ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घाई करू नये असे सूचित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी किंवा तक्रारीसाठी संबंधित महिलांना आपल्या अंगणवाडी सेविका किंवा तालुका स्तरावरील महिला व बाल कल्याण विकास कार्यालयाशी संपर्क साधावा. राज्यात गेल्या काही महिन्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थिती तसेच योजनेच्या पोर्टलवर आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक महिलांना वेळेत ई केवायसी करता आली नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने अतिवृष्टीग्रस्त भागातील महिलांसाठी सर्वच लाभार्थ्यांना ई केवायसी करण्यासाठी मुदत साधारणपणे 15 दिवसाची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही मुदत आता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा त्या पुढेही वाढण्याची शक्यता आहे. योजनेत पूर्णपणे पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने ई केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत महिला लाभार्थ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबातील पती, वडील सदस्यांचे आधार कार्ड तसेच कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहे का याची माहिती गोळा केली जात आहे. ई केवायसी मुळे योजनेत केवळ पारदर्शकता आणली जात आहे. केवायसी केली तरच पैसे मिळतील किंवा केवायसी नाही केली तर अपात्र होणार असा याचा अर्थ नाही. योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांना ई केवायसी केल्यानंतरही अपात्रच राहतील. पात्र अपात्रचा निर्णय योजनेच्या मूळ निर्णयानुसार होणार आहे. पडताळणी पूर्ण थकीत हप्ते शासनाने यापूर्वी अनेक महिलांच्या अर्जाची पडताळणी केली होती, ज्यात बहुतांश अर्ज पात्र आढळले आहेत. उर्वरित अर्जाची तपासणी सुरू असून त्यात अपात्र आढळल्यास त्यांना बाहेर काढले जाईल. ज्या पात्र महिलांची पडताळणी पूर्ण झाली आहे आणि तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे हप्ते बंद झाले त्यांना आता त्यांचे थकीत असलेले हप्ते सुद्धा या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमधील ज्यांचे पती, वडील नाहीत किंवा ई केवायसी साठी OTP येत नाही याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल. तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात आपण नवीन अपडेट्स पुढील व्हिडिओमध्ये.